आज मी तुम्हाला सालीच्या मुगाच्या डाळीचं वरण बनवून दाखवत आहे। पाहू शकता तेल घेतलेलं आहे, मोहरी टाकली, जिरे टाकलेले आहेत। यानंतर लगेचच आपण लसूण टाकलेला आहे। लसूण झालं की हिरवी मिरची आपण टाकली की त्यामध्ये लगेचच आपण कढीपत्ता टाकलेला आहे। पाहू शकता किती मस्त असा तडतडत आहे कढीपत्ता। लगेच एक टोमॅटो एकीने चिरून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे आणि चांगलं हलवून घेतलेला आहे। इथं थोडंसं एकीने हिंग टाकत आहे व कोथिंबीर टाकलेली आहे। हिंग व कोथिंबीर टाकायची झाली की हे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित चांगलं हलवून घ्यायचं आहे। मीठही टाकलेलं आहे। तर पाहू शकता आता हे चांगलं असं हलवून घ्यायचं। हलवून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण जी सालीची मुगाची डाळ शिजवून घेतली होती तीही टाकलेली आहे आणि एका साईडला एक नाही पाणी गरम करून घेतलेलं तेही आपण हे वरणामध्ये आपल्याला किती करायचं त्यानुसार टाकायचं आहे। मस्त हलवून घेतलेलं आहे, त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। पाहू शकता अगदी मस्त होतं हे मुगाच्या डाळीचं वरण आणि पौष्टिक ही खूप। तर आता याला 1 ते 2 उकळी घ्यायची, लगेच आपलं तयार मुगाच्या डाळीचं वरण सालीचं। पाहू शकताय झक्कास असं झालेलं आहे।